दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या मनाला समजावा की अरे ही तर फक्त एक आठवण आहे, हे आता खरं नाहीये. आणि मग आपलं लक्ष आसपासच्या गोष्टींवर, वर्तमानात काय चाललंय यावर केंद्रित करा. याचा अर्थ काय, तर आपण त्या आठवणीला तिची जागा दाखवून द्यायची आहे. तिला सांगायचंय की तुझी शक्ती फक्त माझ्या मनात आहे आणि मी ठरवलं तर तुला 2 मिनिटात बाहेरचा रस्ता दाखवू शकेन. आपण तिच्यावर नियंत्रण मिळवायचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढच्या एका महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. हा टप्पा आहे भूतकाळातून पुढे जाण्याचा, एक सक्रिय आणि जाणीवपूर्वक निर्णय घेण्याचा. यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, आपल्याला आयुष्य नाही सोडायचं, आपल्याला त्या त्रासदायक आठवणींना सोडायचंय. आयुष्य सोडलं तर हाती फक्त निराशाच येईल, पण जर ती एक आठवण सोडली तर स्वातंत्र्याची आणि एका नव्या सुंदर सुरुवातीची संधी मिळेल. हे वाक्य स्वतःच्या मनाला अगदी ठामपणे सांगायचं आहे. ती आठवण जरी आपल्या भूतकाळाचा एक भाग असली तरी तिला म्हणा, मी तुला मागे सोडून माझ्या आयुष्यात खूप पुढे जात आहे. हा एक धाडसी पण तितकाच गरजेचा निर्णय आहे. आपण